दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पूर्ण झाली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी असा दावा केलाय। 17 जानेवारीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं। 17 जानेवारीची बैठक झेडपी निवडणुकीसाठी होती असं त्यावर तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय आणि जयंत पाटलांचे दावे त्यांनी फोडून काढलेत। विलीनीकरणावर तेव्हा चर्चा झालीच नव्हती असं तटकरे म्हणतात। चर्चा सुरू होती नाही, चर्चा पूर्ण झालेली आणि 17 तारखेला आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तबही केलेलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर ताबडतोबीनं आपण दोन्ही पक्ष मर्ज करायचे अशी चर्चा आमची ठरलेली होती। त्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं। त्याच वेळेला ती चहा पानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच हे विदित त्या ठिकाणी आहे। आणि 17 तारखेच्या या व्हिडिओबाबतचा अजित पवारांची एक जुनी प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे। 17 तारखेची भेट नेमकी कशासाठी होती याची माहिती त्यांनी त्या दिवशी दिलेली होती। कुठली बैठक झाली नाही, तुम्ही ना खरंच मी आता काय सांगतो गोष्टीचं सांगतोय की नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला मी आज कृषी 2026 ओपनिंग होतं, आमचे कुलगुरू तिथं येणार होते, मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यावर मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की साहेब आलेले तिथंच आपण एकत्र जाऊ म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथे गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो। प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो, तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय। महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे, त्या पद्धतीने आमचं काम तिथं चाललेलं आहे।